आपले युट्यूबला अपलोड आहेत आणि बऱ्याच लेक्चर्सची मी लिंक आपण किंवा तुम्ही कोणतरी फॉरवर्ड करायचा ह्याच्यामध्ये चॅनलला व्हिजिट करून तिथून फॉरवर्ड करायचं आपापल्या ग्रुपला किंवा या ग्रुपला. मी जर विसरलो तर सहसा मी विसरत नाही. सगळे आतापर्यंत जवळजवळ सगळे लेक्चर्स फॉरवर्ड केलेत, बरोबर आहे का? आणि सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती आहे चॅनलला व्हिजिट कशी करायची. सोशल मीडियाला सगळे स्मार्ट आहेत. फक्त ज्या ठिकाणी लेक्चर सोशल मीडियाला त्या ठिकाणी अडचण येते, बाकी सगळी दुनिया शोधून काढतात, आहे ना. शिकायला ज्या ठिकाणी येतं ना त्या ठिकाणी मग अडचण येते. वन्स एंटरटेनमेंट बिकम्स ड्युटी, त्या ठिकाणी मग ते करत नाही इमानदारीनं. जोपर्यंत एंटरटेनमेंट इज एंटरटेनमेंट तोपर्यंत मग तिकडं त्याला एक्सप्लोर करणार. ओके सर. गायकवाड सर, अंधारे सर, यस सर, यस सर. कवाडे सर. हा काय करा म्हणजे पालकांना सांगा मुलांनी संध्याकाळी अटेंड करतात किंवा नाही करतात त्याची काही घेणं देणं नाही. जरी समजा तुम्हाला घरी त्यावेळेला फोन द्यायला नाही जमलं तरी इतर वेळेला त्याला देऊन त्याला होमवर्क करायला लावणं हे कंपल्सरी आहे. प्रत्येक पालकांना सांगा. ज्या पालकांची काय अडचण आहे त्यांचा नंबर मला फॉरवर्ड करा. आय विल टॉक टू दॅट पालक. ठीक आहे. कोण जर असे एकदम असतील VIP आमदार खासदार, त्यांना खूप काम असेल तर त्यांची मी सेवा करेल. ठीक आहे. मला आमदार खासदारांची सेवा करायला आवडतं. ओके सर. त्यांच्या घरी ओके. मग आपण त्यांच्या घरी जाऊन शिकू आपण वेगळ्या पद्धतीनं. ठीक आहे. कारण का इंग्लिश जर नाही शिकली तर काहीच नाही, विषयाला ऍक्सेसच करता येणार नाही तुम्हाला. आणि एवढी मोठी सेवा आहे, एवढी मोठी सेवा पूर्ण हेच मला वाटतं काहीतरी चूक करतोय आपण. त्याच्यामुळे त्यांना शिकता येणार. चला सांगा मला काय चालू होतं आपलं. बघा सर, टीचर्स प्लीज ऐका. आपण यांना फ्रायडे, सॅटरडे, संडे 3 दिवस दिले होमवर्क कम्प्लीट करायला. आणि किती लोकांनी केला बघा. काय वाईट अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे. टीचर्स, इंग्लिश टीचरचं काम द्या सर. इंग्लिश टीचर्स आर सपोज टू. आणि या ठिकाणी इंग्लिश टीचरची अडचण आहे, त्यांना जास्त काम होत आहे. इतर क्लास टीचर कॉलिंगचं काम वाटून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. काय चालू म्हणले. कोणते पेपर डिसाईड झाले. नाही सगळेच झाले आणि त्याचा आपण प्रॅक्टिस पण घेतली होती. एम आय राईट. नाही प्रॅक्टिस पण घेतली होती. प्रॅक्टिकल यूज सेंटर घेतले होते ना काही का नाही. काहीच नाही. बर टेस्ट पण झाली ओव्हरऑल आणि हे. बरं ऑनलाईन वाले सांगा रे मला. आपलं नाही झालं ना प्रॅक्टिकल यूज क्वेश्चन ऑफ इम्परेटिव्ह. क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सेंटेन्स घेऊ आपण जे प्रॅक्टिकल यूज करतो. सेंटेन्स प्रॅक्टिस करू. चला प्रॅक्टिकल यूज सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सगळेच ऑल टाईप्स. ऑल टाईप्स. किती टार्गेट 300 करू आपण. चला सांगा मला. उद्या तुम्ही होमवर्क कम्प्लीट करणार का. कमॉन. उद्या तुम्ही कराल का म्हणून आपण. करोगे क्या. सांगा अशी वाक्य मराठीत सांगा एकदाच. 15, 20, 25 सेंटेन्स सांगा. सांगा लवकर. प्रत्येकाने एक वाक्य सांगा. शांत बैठोगे क्या. बसाल का. दरवाजा बंद करणार नाही का.
अभ्यास करशील का बघून सांगू नका हा? अरे हे कसं फोल्ड होते तुला एवढी अक्कल नाही ह्याला मोबाईलला असं पकडायचं. हा कॉमन सेन्स नाही तुम्हाला लोकांना. हा हा त्याला इंटरव्ह्यूला त्याला इंटरव्ह्यू फेस करण्याची परवानगी द्याल का. मला हा अभंग शिकवाल का. कोणता आहे मी पाठवतो सर तुम्हाला ऐकायला सगळ्यांना. पाठवलंय वाटतं. आंध्र सर तुम्हाला पाठवलंय का मी. पाठवलाय ना प्रल्हाद शिंदेचा. आंध्र सर गेले का. एवढे कसे वाढले. इतने लोग कैसे बढ़ गए भाई. कोण आले सर. सार्थक जाधव होमवर्क दाखवला का. सार्थक जाधव सार्थक जाधव होमवर्क दाखवला का. सर कोणाच्या Yes, sir. एरियातला सार्थक कोणाला दाखवला होमवर्क. सार्थक होमवर्क कोणाला दाखवला. सर कोणाच्या भागातला आहे हा सार्थक जाधव. सर गायकवाड सरला पाठवलं होतं. पाठवायचा सांगितलंय. नाही, पाठवायचा आहे. आ सार्थक बोल ना. सार्थक सर गायकवाड सरला पाठवला होता. पाठवायचा नाही तू अमेरिकेत असतो का. गायकवाड सरांकडे जायचं होमवर्क चेक करून घ्यायचा. पाठवला होता मोबाईलवर चेक करायचा का वा रे वा. चल त्याला पाठवून दाखवून ये. काढून टाकलं त्याला. अरे गायकवाड सर गायकवाड सर नका एक्सेप्ट करू यांना. यांना आज्ञा पाळता येत नाही. होमवर्क तुम्हाला ऑनलाईन पाठवतात वा रे वा. हा काय व्हीआयपी ट्रीटमेंट आहे यांना. चला अभ्यास करा ना आणि होमवर्क दाखवा. चला पुढं बोलाच वाक्य ऑनलाईन वाले बोला रे. हा तिला दिला कशाला लिहिलं काय चाललंय आपलं आज्ञार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स. बांध 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 देख के नाही. गेलं वाक्य ते गेलं वाक्य संपलं. बघून नाही न बघता बोला रे ऑनलाईन वाले. इम्परेटिव्ह बदले काय काय वाक्य वापरतो आपण. मला हेल्प करशील का. अंकिता हा नको नाव सांगायची काय गरज नाही. तुम्ही चुटपुट 4-5 लोक आहेत सांगा लवकर. हा उद्या तुम्ही शाळेत जाणार नाहीस का. काय उद्या उद्या तुम्ही शाळेत जाणार नाहीस का. उद्या तुम्ही स्कूलला जाणार नाहीत का. तो होमवर्क दाखवला का. अंकिता होमवर्क दाखवला कोणाला. लवकर बोल. अंकिता होमवर्क दाखवला कोणाला. सर माझा कम्प्लीट आहे पण आमचा सरच नाही तो. तुमच्या सर नाहीत जवळपास गाव नाही का तुमच्या कोणतं. आ जवळपास जे गाव आहे तुझं कोणतं आम्ही गाव इकडे आहे. रानात राहतो. मग कुठे राहा पप्पाने घेऊन जा. कारंडी. चेक करून घे होमवर्क. मग जा ना इकडे पप्पाने घेऊन जा चिंचपूरला किंवा अंतरगावला. हा उद्या चेक करायचं आहे नाश्ता मी काढून टाकणार उद्या तुला. घेऊन जा पप्पांना छत्री घेऊन जा काय फरक पडत नाही. अभ्यास होमवर्क चेक करणं देखील महत्वाचं काम आहे तुम्हाला समजलं पाहिजे. चला नेक्स्ट बोलो. अगला वाला कोण आहे.
हा हा तिला घरी जाण्यासाठी परवानगी देणार नाही का? लिहा रे माझ्याबरोबर लिहा. तिला घरी जाण्याची परवानगी देणार नाहीत का? देणार नाही का? परवानगी म्हणल्यास 0-100 बरोबर. जाणार नाही का हे सिंपल इम्पेरेटिव्ह. अभंग शिकवाल का सिंपल इम्पेरेटिव्ह. परवानगी 0-100 बरोबर. बाकी सगळं सिंपल आहे. चला बोला लवकर. चला एवढं लिहू का अगोदर? एवढं लिहितो अगोदर. चला तुम्ही सांगा मी पण लिहितो. हो होमवर्क जर चेक केला तर वेळेवर होमवर्क चेक केला तर मला क्लास करू द्याल का? हे पाय खाली घे. मला क्लास करू द्याल का? पाय टेबलवर टेबलवरच का पाय? पाय कुठं असतात मग? हा कुठं? तू फॅन बंद मास्तरचं करणार पोरगं नाही असताना कसे का? वागायचं नाही अगोदर त्याला ठोकायचं. हा बोला काय? तू फॅन बंद करणार नाहीस का? फॅन बंद करणार नाहीस का? कारण एवढी थंडी आहे, पाऊस चालू आहे, तरी पण फॅन लागतो. फॅन बंद करणार नाहीस का? कम ऑन व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. असे प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन सांग. हा सांगा. हा पाणी भरशील का? व्हेरी गुड. पाणी भरशील का? माझा होमवर्क राहिलाय, होमवर्क कम्प्लीट करते. तू पाणी भरशील का? बरोबर आहे का नाही? व्हेरी गुड. चला कमॉन कमॉन कमॉन. आता मजा यायला. कृपया त्याला चहा देऊ नका म्हणा. गरमचा विषयच नाही. चहा देऊ नका. चहा काय पिण्याची गोष्ट नाही. त्याच्याऐवजी लिंबू पाणी आणि ब्लॅक सॉल्ट पिओ. दॅट इज गुड फॉर हेल्थ. हा आई मला जेवायला देतेस? मला जेवायला देशील का? मला हा बोलो. मला खेळायला जाण्याची परवानगी द्याल का? हा जर पप्पा हिटलर असतील तर मला खेळायला जाण्याची परवानगी. पप्पा नाही, काही काही मम्मी पण हिटलर असते माहितीये का? कोई कोई मम्मी भी हिटलर होती है. सो अमितला काय रे थोडी भाजी द्याल का? हा सगळे वर्बल क्वेश्चन है त्याच्यामध्ये. कुछ सिंपल सेंटेंस बोल सकते हो. कृपया मेरे साथ आओ. कृपया माझ्या बरोबर ये. मेरे साथ आओ. हाँ बोलो और बोलो. बोला कोणाला काय आठवत ते. इकडे येशील का? इधर आओगे क्या? मला मला मदत करशील का? झालं ना कुठतरी वाटतं नाही. झाल्या. माझी मदत करशील का किंवा मला मदत करशील का?
करेक्ट वाक्य आहे. खूप वेळा वापरतो आपण हे. थोड्या वेळासाठी. आपला पैसा स्वच्छ ठेवतील का? काय 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 कोणतरी छोटा आवाज आहे बाई बाहेर. बोला, कोण आहे रे? बाईक. बोला रे, कोणतरी छोटी पार्टी. बोल बोल, कोण आहे? ओंकार आहे का? कोण आहे रे? कोण आहे? बोल बोल ना. कोण आहे? हा बोल. अन्विता आहे का? कोण आहे? अन्विता कोण आहे? अन्विता. अन्विता नांदे. किरण. किरण कोण आहे? तुझं आहे का? हो. अन्विता काय? तुझं नाव काय? अन्विता. अन्विता नांदे. पुढं काय? अच्छा, नांदे तुझं आहे. बोल बोल. हा बोल. बोल ना वाक्य. हा? आपला पैसा स्वच्छ ठेवावे. नाही, आपला परिसर स्वच्छ ठेवावे नाही. इथं काय माहिती का? इथं डायजेस्ट काम कर किंवा हे बघ यासारखं वाक्य सांगायचं. हे बघ, एवढी वाक्य सांगितली का नाही मी? आणि लयचं वाक्य तू निवांत बसलीस, लिहिती का नाही? अशी वाक्य याच्यापैकी एक वाक्य सांग. अशापैकी या वाक्यांना बघून यासारखं एक वाक्य सांग. हा काय काय वाक्य सांगितलं? त्याला आपला पैसा बस स्वच्छ स्टॉपवर ठेवावे. सोडून ये, पोहोचू दे. ओके, त्याला बस स्टॉपवर पोहोचू दे, नंतर कॉल करू. त्याला अन्विता. नाव किती अवघड आहे. अन्विता. अरे बाबा, हे वाक्य बघ आणि याच्यासारखं एक वाक्य सांग. हे एका विशिष्ट प्रकारचं वाक्य. हा काय? त्याला बस स्टॉपवर पोहोचू दे. त्याला बस स्टॉपवर पोहोचू दे. हा, अन्विता यासारखं बघ. हे वाक्य वाच आणि यासारखं कोणत्या सारखं एकासारखं वाक्य सांग. कॉपी करून सांग. यासारखं दुसरं सांगायचं. चला सांगा ऑनलाईन वाले. और कोई? तिला पावसात भिजायला आवडेल का? अरे आवडेल का कुठे घेतले बाबा? संपदा. तिला पावसात भिजू द्याल का? असं येईल वाक्य. आवडेल का कसं काय येईल? आवडेलचं काय संबंध इथं? तिला पावसात भिजू द्याल का? द्याल का लिहिलं. आता देणार नाही का? भरपूर झालं. द्याल का? बर थांबा आता. चला थांबा. चला सगळ्यांनी आपला माईक बंद करा. माईक बंद करा. म्यूट. आणि हा बोला. हा चला सांगा आता वाक्य मला. हे कोणती कोणती वाक्य आहेत बघा. काही वाक्य लेटची आहेत, बरोबर आहे का? काही वाक्य अलाउडची आहेत आणि काही वाक्य सिंपल इम्परेटिव्ह. चला, सिंपल इम्परेटिव्ह. उद्या तुम्ही होमवर्क कंप्लीट कराल का? कम ऑन, व्हेरी गुड. सांगा. विल. हा सांगा रे ऑनलाईन वाले. Will you complete हा यावर भी चालतंय. यावर सायलेंट घेतलं चालतंय. विल यू कम्प्लीट युअर होमवर्क टुमारो? ओके. हा नेक्स्ट. शांत बैठोगे क्या? शांत बसाल का? कम ऑन. विल यू सिट नसतं रे. कीप क्वाइट. किती वेळा ऐकता मास्टरचं? विल यू कीप क्वाइट? ऑल द टीचर्स प्लीज यूज दिस सेंटेन्स. शांत बसो. बसा बसा म्हणू नका. विल यू कीप क्वाइट बना. विल यू कीप क्वाइट और कीप क्वाइट इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे.
चला दरवाजा बंद करणार नाही का? ऑल द टीचर्स, तुम्ही लक्ष द्या, सगळ्यांना हे एक वाक्य वापरणं कंपल्सरी आहे. टीचर्स आर सपोज टू डू होमवर्क ऑन इम्परेटिव्हच्या व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. टीचर्स, हा कमॉन विल कम्प्लीट. काय ते दरवाजा बंद करणार नाही का? विल यू कमॉन नॉट Will you not close the door? और Do not close the door. वॉन्ट यू डू नॉट Won't you Close door. want you close the door? वॉन्ट यू क्लोज द डोअर. हा त्याला इंटरव्ह्यू फेस करण्याची परवानगी द्याल का? कमॉन 0-100. Will you let विल यू अलाव त्याला हिम टू फेस अँड इंटरव्ह्यू. हा बरोबर. नेक्स्ट, मला हा विल यू लेट कसं येईल? सिंपल आहे. टीच मी दिस अभंग असल्या तिरकल्या सिंगल एजवर कॉमन त्याला अंडरलाईन करा. अभंग इज डिवोशनल सॉन्ग, पण अभंगला अभंगच द्या बिकॉज दिस इज अ टाइप ऑफ डिवोशनल सॉन्ग इन महाराष्ट्र, इन इंडिया. अभंगाला अभंगच म्हण. डिवोशनल सॉन्ग म्हणलं की ते प्रॉपर त्याचा रस राहत नाही. अभंग इज अभंग. दिस इज अ टाइप ऑफ डिवोशनल सॉन्ग इन इंडिया. कमॉन. उद्या तुम्ही स्कूलला जाणार नाहीत का? कमॉन हा व्हेरी गुड. वेल ऑनलाईन वाले बोला. यू नॉट. Will you तेजश्री बोल. not go to school tomorrow? व्हेरी गुड. बाकीचे कुठे आहेत रे? पालक लोक काय झोपले का? बघा तुम्ही झोपले तर विद्यार्थी सांगणार नाहीत, लक्षात घ्या. पालक झोपले तर पाल्य काही सांगणार नाही. तिला घरी जाण्याची परवानगी देणार नाही का? कमॉन. तिला घरी जाण्याची परवानगी देणार नाही का? विल यू हा Will you नॉट अलाव. Will you not allow her to go to बरोबर आहे. हा टू गो go to टू होम करेक्ट आहे. आणि क्वेश्चन मार्क. मला क्लास करू द्याल का? कमॉन. दोन्ही प्रकारे बनता येईल. लेट पण अलाव पण. विल यू लेट मी Will you let me do class? अटेंड. हे डू असतं का? क्लास डू नसतो, अटेंड क्लास असते. और 100% दुसरी समोरच्या हातात असेल तर काय? विल यू अलाव मी Will टू अटेंड. you allow me to attend online class? करेक्ट. ऑनलाईन क्लास याचा अर्थ काय? मोबाईल द्याल का? मोबाईलच्या कसं काय होणार? कमॉन नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. तू फॅन बंद करणार नाहीस का? विल यू You नॉट. Will you not switch off the fan? None. द फॅन आहे. द फॅन. Of the fan. स्विच ऑफ द फॅन बरोबर ना? और वॉन्ट यू switch off the fan. Want Of the fan. वॉन्ट यू स्विच ऑफ द फॅन. पाणी भरतील का? कमॉन विल यू Will you fill water? Will you fill water? Fill water. फिल वॉटर. कृपया त्याला चहा देऊ नका. सिंपल आहे. प्लीज विल यूचा विषयच नाही ना. प्लीज डू नॉट Please गिव do not हिम give him और प्लीज please Don't. don't give him tea. give him tea. मला जेवायला देशील का?
विल यू गिव मी फूड और लंच और डिनर? अमिता थोड़ी भाजी डाल का, कमॉन. विल यू काय सर्व और गिव काय थोडी काय म्हणता येईल, वेळ चालते सम चालते. सम करी तो अमित. हा, मला खेळायला जाण्याची परवानगी द्याल का? कमॉन. विल यू will you allow अलाव, अलो नाही रे, अलाव 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 go Will you allow me to allow go to गो, जाण्याची टू गो येणार. हा, टू गो आणि खेळायला टू प्ले. टू प्ले खेळायला टू प्ले इन्फिनिटिव्ह टाईप. SSC बोर्डला 1 मार्क आलेला असतं बघा, क्वेश्चन नंबर 1A मध्ये. इन्फिनिटिव्ह हे करा म्हणताय, आयडेंटिफाय करा. कृपया माझ्याबरोबर ये, कमॉन प्लीज कम विथ मी. please come with me 7 जन्म तुमच्या मागे मागे येईल असं शपथ वाहून देखील असं म्हणू लागते. प्लीज कम विथ रामकृष्ण हरी, है ना. 7 फेरे मारून अग्निसाक्षी असताना देखील हे वाक्य वापरण्याची वेळ आहे. किती वाईट अवस्था आहे. बोला बोला, चला इधर आओगे क्या, कमॉन. करेक्ट. विल यू कम हियर, मेरे साथ लिखो. माझ्या मागे मागे या. काला खाऊ दही भात. हा, मला मदत करशील का? will you करेक्ट. विल यू हेल्प मी? थोड्या वेळासाठी मला बाईक द्याल का? कमॉन. will you give me bike for some time व्हेरी गुड. फॉर सम टाइम, फॉर सम टाइम. त्याला बस स्टॉपला तर पोहोचू दे. कमॉन. लेट हिम रीच द बस स्टॉप. reach on bus आरची गरज नाही, सायलेंट आहे ते. रीच द बस स्टॉप. तिला पावसात भिजू द्याल का? विल यू लेट हर टू गेट वेट, और टू वेट लिहायचं चालतंय, काय अडचण नाही. टू वेट भिजू देणे, टू वेट. इन रेन और इन द रेन चालतंय. और जर समोरच्या अर्थ असेल तर विल यू अलाव हर टू वेट इन द. कोई डाउट किसी को? शांत लिहून घ्या. तसं तर माझ्या बरोबर द्यायला पाहिजे होतं, तरीही तुम्हाला थोडा वेळ लिहायला देतो. आय विल अलाव यू लिटल टाइम टू राईट. कमॉन लिहा. अन्विता लिहा. आज नवीन टॉपिक झाल्यावर तुला चालू झाल्यावर तुला समजेल. अन्विता. अद्वैत भोरे, अद्वैत भोरे yes sir होमवर्क दाखवला का? yes sir कोणाला? ऋषभ मिसला ओके ठीक आहे. मॅडम दाखवला का होमवर्क? मॅडम आलाय का? मॅडम आहे वाटतं. yes sir मॅडम होमवर्क दाखवला का? ओके व्हेरी गुड हो. वेदांत. अद्वैत व्हेरी गुड. अद्वैत, द्वैत, अद्वैत. एकेश्वर, एक ईश्वर म्हणजे अद्वैत. पप्पा आहेत का? अद्वैत पप्पा आहेत का? yes sir आहेत पप्पांना बोलव. कुठं लांब आहेत का? जवळच आहेत सर सर महाराज राम राम. हा सर. हे अद्वैत म्हणजे काय? एकेश्वर का? अद्वैत म्हणजे एक ईश्वर ना.
अद्वैत. बरोबर आहे का महाराज? हा, अद्वैत म्हणजे एक ईश्वर का? अद्वैत, अद्वैत. गायकवाड सर बरोबर आहे का? काय सर? अद्वैत, अद्वैतचा अर्थ विचारतो तुम्ही त्याला. पप्पा असतील तर पप्पांना. अद्वैत म्हणजे काय? गायकवाड सर आहे का? सांगा की. हा सर. बरोबर, अद्वैत म्हणजे एकच ना. एकच. ते महाराज आहेत, त्यांना माहिती. हा, त्यांनी एकच सर. त्यांनी मुद्दामून ठेवले ना. व्हेरी गुड, बरोबर आहे महाराज. अद्वैत, द्वैताची झाडणी असं काहीतरी मी ऐकलं होते त्यामध्ये हरिपाठामध्ये, है ना. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. आणि पुढचं ने कम्प्लीट करा ना. जिथं द्वैत संपत तिथं अद्वैत येतं. बरोबर. परमार्थ अद्वैताचा. परमार्थ अद्वैत, दोन नाही एकच. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. आणि पुढं काय? आदिभावी पुढची. घडेल नामे. हा, तया कैचे कीर्तन घडेल नामे. म्हणजे काय? दोन दोन नाही, एक आणि एकच. लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणून वन ऍट अ टाइम, एका वेळी एकच. म्हणून अद्वैतवाद. द्वैतवाद नाही, अद्वैतवाद. अद्वैत, दुसरं नाही, एकच. चला, थँक्यू महाराज. धन्यवाद. हो सर. आपका शुक्रिया. ओके. चला, लिहा रे लिहा लवकर. लिहा रे लिहा गोपाळांनो, माझ्या मागे मागे लिहा. झालं की मला सांगा रे. लेट मी नो वन्स यू आर कम्प्लीट. तुमचं झालं की मला सांगा. तुम्ही तुमचं टाइम टेबल स्टडी रूम मध्ये लावाल का? तुम्ही तुमचं टाइम टेबल स्टडी रूम मध्ये लावाल का? काय होईल? कमॉन. अच्छा, अगोदर वाक्य लिहू. चला, 30 कंप्लीट करू. कमॉन फास्ट. नम नम. तुम्ही तुमचं टाइम टेबल स्टडी रूम मध्ये लावाल का? काय होईल? ओके, सांगा. पुढचे वाक्य सांगा. असं, उद्या मला पोहायला शिकवताल का? उद्या मला पोहायला शिकवाल का? उद्या मला पोहायला शिकवाल का? कृपया गाडी हळू चालव. कृपया गाडी हळू चालव. कृपया गाडी हळू चालव. चालव चालवा. मला जामखेड ते पुणे हाफ तिकीट द्याल का? मला जामखेड ते पुणे हाफ तिकीट द्याल का? अन्विता वाक्य ले. हा, नेक्स्ट. हा, सांगा अशी वाक्य. अशी वाक्य सांगाल का? किती सोपं वाक्य बघा. अशी वाक्य सांगाल का? हा, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. चला, अशी वाक्य सांगा. हा, अंधारात बाहेर जाऊ नका, पावसात भिजू नका. बरोबर.
अंधारात बाहेर जाऊ नका. पावसात भिजू नका. सांगा रे वाक्य लवकर लवकर ऑनलाईन वाले. टू मोर. आणखीन 2 फक्त. चला फक्त 28. सांगा. मला थोड्या वेळ आराम करून द्याल का? हा काय वाक्य होत तुझं? काय वाक्य होतं? मला थोड्या वेळ आराम करून द्याल? मला थोडा वेळ आराम करू देशील का? द्याल का? दोघांचा अर्थ इंग्लिश मध्ये एकच आहे. आज संडे आहे. मला थोडा वेळ आराम करू द्याल का? दोघांनाही घाई लावली. उठ 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 है ना. संडे तरी किती लवकर उठायचं असं का? चला काय ऑटो युअर सेंटेन्स. बेंच कडे गेले का? हे सर ना हे सर तू. हा काय? मला गाणं गायची परवानगी द्याल का? मला गाणं गाण्याची परवानगी द्याल का? कम ऑन नेक्स्ट. आहे का एखादं वाक्य का थांबायचं? मला जाऊ द्याल का? मला काय कुठं जाऊ द्याल का? मला हरिपाठाला जाऊ द्याल का? मला हरिपाठाला जाऊ द्याल का? व्हेरी गुड. पण होमवर्क करून जायचा. होमवर्क करून हरिपाठाला जायचं. मला हरिपाठाला जाऊ द्याल का? अगोदर आपला हरिपाठ नंतर तिकडचा हरिपाठ. हा मला मृदंग वाजवण्याची परवानगी द्याल का? आता बस झालं. हरिपाठ मृदंग सगळं कीर्तनच चाललंय का? बस झालं वाक्य. मला चालतंय चालतंय काय अडचण नाही. मी असंच बोललो. मृदंग वाजवण्याची का शिकण्याची परवानगी द्याल का? वाजवा वाजवा. ओके 30 वाक्य आजच्यासाठी बस. ओके चला. सो लेट अस मेक दिस सेंटेन्सेस इन इंग्लिश. सांगा सगळे म्हणून सांगा. मला सगळे म्हणून सांगा. ऑल कॅन पार्टिसिपेट. कम ऑन. तुम्ही तुमचं टाइम टेबल स्टडी रूम मध्ये लावाल का? कम ऑन. विल यू. लावणे म्हणजे काय? डिस्प्ले. पेज चालेल पण डिस्प्ले इज मोर सुटेबल. डिस्प्ले युअर टाइम टेबल इन युअर स्टडी रूम. उद्या मला पोहायला शिकवाल का? कम ऑन. विल यू टीच मी टू स्विम. व्हेरी गुड. कधी? टुमारो. सांगा रे ऑनलाईन वाले झोपले का? कृपया गाडी हळू चालवा. Please drive slowly. प्लीज राईड बाईक स्लोली और ड्राइव स्लोली. प्लीज ड्राइव स्लोली और राईड बाईक स्लोली. मला जामखेड ते पुणे हाफ तिकट द्याल का? विल यू गिव्ह मी हाफ तिकट फ्रॉम जामखेड टू
Will you स्वारगेट पुणे. बरोबर. जामखेड ते स्वारगेट पुणे. टेंभुर्णी मार्गे या ठिकाणी खूप पाणी आले. हा चला अशी वाक्य सांगाल का? कमॉन सांगा रे. विल यू टेल such sentences? अंधारात बाहेर जाऊ नका. कमॉन. डू नॉट गो आउट. कुठं? इन द डार्क. और डोंट गो आउट. बर आउटसाइड. इन द डार्क. अंधारामध्ये. इन द डार्क. पावसात भिजू नका. डोंट वेट और डोंट गेट वेट. डू नॉट गेट वेट. not wait? इन द रेन. गेट वेट भी चालेल, Do not- नुसतं वेट भी चालेल. और डोंट गेट वेट इन द रेन. रेन रेन कम अगेन. हा मला थोडा वेळ आराम करू द्याल का? दोन्ही प्रकारे म्हणता येईल तुम्हाला याला. विल यू लेट मी टेक रेस्ट फॉर सम टाइम. और जर आपल्यापेक्षा मोठा असेल 0-100 असेल तर विल यू अलाव मी टू टेक रेस्ट Will you allow me फॉर सम टाइम. ऍक्च्युली समोरचा जर आपल्यापेक्षा मोठा असेल 0-100 असेल तर आपण हे पण नाही वापरणार. विल यू प्लीज अलाव मी असणार आहे ना. प्लीज पण म्हणणार इथं. मला गाणं गाण्याची परवानगी द्याल का? कमॉन. will you allow me to sing a song? अलाव परवानगी असते म्हणून अलाव. टू सिंग अ सॉन्ग. आणखीन याच्यामध्ये कृपया असतं आणखी उत्तम झालं असतं. मला हरिपाठाला जाऊ द्याल का? विल यू अलाव मी टू गो च्या ऐवजी टू अटेंड म्हणा. टू अटेंड हरिपाठ. हरिपाठ याला असं सिंगल इनवर्ट मध्ये लिहा आणि याला अंडरलाईन पण करा. बिकॉज दिस इज मराठी वर्ड. मला मृदंग वाजवण्याची परवानगी द्याल का? कमॉन. विल यू अलाव मी काय? टू प्ले मृदंग. असं तिरकं लिहायचं. सिंगल इनवर्टेड आणि अंडरलाईन. याचा अर्थ दुसऱ्या भाषेतला शब्द आहे मृदंग. शांतन लिहा. पूर्ण कंप्लीट करा. समजलं का होमवर्क सगळ्यांना? रिपीट वन्स आणि सेल्फ 65 मराठी इंग्लिश. क्लिअर? सो विथ दिस shall we pause? Yes, sir. We will Yes, have pause. Yes, sir, we will have pause. Bye, sir. Today